नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बेसिकपासून गणित या व्हिडिओ सिरीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण घातांक भाग 3 या विषयावरती उदाहरणे पाहणार आहोत. आपले व्हिडिओ जे आहेत रोज संध्याकाळी 8:30 वाजता आपल्या चॅनलवरती प्रकाशित केले जातील. मग हे व्हिडिओ जर तुम्हाला रोजच हवे असतील आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला जर आमच्या फ्री टेस्ट सिरीज हव्या असतील ज्या की आम्ही प्रत्येक प्रकरणावरती 50 मार्काच्या घेत असतो, तर त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे कोलते सर भालगावकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. आजच्या व्हिडिओमधील प्रश्न क्रमांक 1 बघू. बघा, प्रश्न क्रमांक 1 आहेत 9चा 7वा घात भागिले 9चा 17वा घात बरोबर 1/9चा x वा घात. तर आपल्याला विचारलेत x बरोबर किती. काय विचारले? x बरोबर किती. सध्याला आपण एवढा प्रश्न सोडवून घेऊ, नंतर मग आपण त्याचं उत्तर समोर काढून घेऊ. तर बघा, आता दोघांच्या मध्ये पाया कसा आहे, दोघांचा पण समान आहे म्हणून एकच वेळेस लिहिला, बरोबर आहे. तर मग दोघांच्या मध्ये भागाकाराचं चिन्ह आहे आणि भागाकाराचं चिन्ह असेल तर घातांकाची वजाबाकी होते. हे तुम्हाला नियमाआधारे माहिती आहेत. मग चला आता यांची दोघांची वजाबाकी करून घेऊ. तर यांची दोघांची वजाबाकी होणार आहेत. किती होणार आहे वजाबाकी यांची दोघांची? तर -10. किती होणार आहे? -10. आता आपल्याला कुणाची किंमत विचारली आहे? एक्सची किंमत विचारलेली आहे. परंतु हा बरोबरच्या उजव्या साईडला गेल्यानंतर छेदामध्ये गेला आहे बघा इकडं. मग हा जर इकडं आपण याला इकडं छेदामध्ये आणलं तर हा जो मायनस आहे हा इकडं आल्यानंतर काय होऊन जाईल? प्लस होऊन जाईल. म्हणजे एक्सची किंमत काय मिळू लागली आपल्याला? तर एक्सची किंमत मिळते +10. एक्सची किंमत काय मिळते? तर +10 मिळते आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आहे? पर्याय क्रमांक 2. हे ते लक्षात ठेवा. मग आपण तुम्हाला प्रश्न पडला असेल की मायनसचं चिन्ह कुठून घ्यायचं, आपल्याला कसं कळलं? तर याच्या आधी आम्ही या व्हिडिओचा किंवा या सिरीजचा पार्ट 2 टाकलेला आहे. त्या पार्ट 2मध्ये आपण घातांकाचे सर्व नियम घेतलेले आहे. जवळपास 9 नियम घेतलेले आहे घातांकाचे. आणि आजचे जेवढे काय प्रश्न असतील ते सर्वच्या सर्व घातांकाच्या नियमावरती आधारित असतील. कोणत्या नियमावरती? या 9 नियमावरती. मग तुम्हाला जर हा व्हिडिओतील व्यवस्थित उदाहरणे समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला याच्या पहिले घातांकाचा पार्ट 2 हा भाग पाहावा लागेल. भाग 2 हा व्हिडिओ पाहावा लागेल. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो किंवा व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये पहिलीच कमेंट पिन करून ठेवतो. तिथं जाऊन तुम्ही या सिरीजचा भाग 2 पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला आजचा भाग जो आहे तो पूर्णपणे समजेल. चला मग तोपर्यंत आपण दुसरा प्रश्न बघू. बघा, दुसरा प्रश्न आहे 3चा 3x घात बरोबर 81चा 3 घात. तर x बरोबर किती? हा TMच्या जागेवरती x घ्या आणि या TMच्या जागेवरती पण x घ्या. बघा, या पद्धतीचा हा प्रश्न आहे. मग सगळ्यात पहिले प्रोसेस काय असेल आपली? हा पाया समान करणे. तर मग हा पाया समान होतो का? मग 3च्या पटीमध्ये 81 आहेत का? तर आहेत. मग घ्या पाया समान करून. तर इकडं आपण पाया समान करून घेऊ. बघा, 3 गुणिला 3 जर केला तर बघा काय होतंय? 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 आणि 27 त्रिक 81. म्हणजे 3चा कितवा घात आला? तर 3चा 4था घात बरोबर किती होतात? तर 81 होतात. बरोबर आहे. मग आता आपला पाया समान झालेला आहे. बघा, पाया समान झाला आहे. तर मग आता पुढं आपण उदाहरण सोडवायला काही आपल्याला हरकत नाही आहेत. आता आपला पाया समान झालेला आहे. 3चा कितवा घात झाला? 3x घात बरोबर 3चा इथून घेऊ आपण हा 3चा 4था घात. 3चा 4था घात आणि कंसाचा 3रा घात जो मूळ दिलेला होता आपल्याला प्रश्नामध्ये तो घेतलाय. कंसाचा कितवा घात? 3रा घात.
बरोबर. मग आता पाया कसा आहेत समान झालेला आहे, परंतु सगळ्यात पहिले आपल्याला घाताचा घात आलेला आहेत म्हणजे यांचा दोघांचा गुणाकार करून घ्यावा लागेल. आणि यांचा दोघांचा गुणाकार करायला आपल्याला 3x घात बरोबर 3चा यांचा दोघांचा गुणाकार होईल 3चा 12वा घात. कितवा घात होईल? 3चा 12वा घात होईल. हे ते लक्षात ठेवायचं आहे. मग आता काय करा, घात समान झाला का नाही झाला? घात समान झालेला नाही आहेत हे ते लक्षात ठेवा. तर काय समान झालेला आहेत? पाया समान झालेला आहेत. मग पाया समान झाला तर मग आता काय करून टाकला आपण? पाया कट करून टाकला. मग आता आपल्याकडे उरला आहे फक्त 3x बरोबर 12. बरोबर. 3x बरोबर काय उरलं आहे आपल्याकडं? 12 उरलेला आहेत. बघा यांच्या दोघांमध्ये कोणती क्रिया आहे? तर गुणाकाराची क्रिया आहे. तर मग आपण यातला फक्त x इकडे लिहून घेणार आणि समोर 12 जशाला तसं लिहिणार. परंतु यांच्या दोघांमध्ये गुणाकाराची क्रिया आहे. जर आपण याची बाजू चेंज केली तर यांच्यामध्ये भागाकाराची क्रिया होते. म्हणजे हा 3 ॲटोमॅटिक कुठं जाणार आहे? तर हा 3 याच्या छेदामध्ये जाईल. मग 3 1 3 3 चौक 12. तर आपल्याला x बरोबर किती मिळाले? तर 4 मिळाले. मग आपल्याला xची किंमत विचारली होती. मग xची किंमत किती आली आपली? तर xची किंमत मिळाली 4. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर होतं. चला मग पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. सगळ्यात पहिले प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे, म्हणून आपण एकदा काय करू? प्रश्न समजून घेऊ. तर मग प्रश्न समजून घ्यायचा आहे. बघा आता ह्या TMच्या जागेवरती x घ्यायचा आहे म्हणजे 5चा x घात अधिक 2 बरोबर कंसामध्ये 125चा 4था घात. तर x बरोबर किती? तर x बरोबर प्रश्नचिन्ह असा आपला समोरचा प्रश्न आहे. चला मग आता याला सोडून घेऊ. सगळ्यात पहिले आपल्याला हा इथलचा पाया समान करणे गरजेचं आहे. आणि हा पाया समान होतोही कारण की जे 125 आहे तर ते 5च्या पट्टीत आहेत हे तुम्हाला कळलंच असेल. तर मग बघा 5च्या कितवा पट आहे? मग ते काढावं लागेल. 5 गुणिले 5 25 आणि 25 5 125 म्हणजे 5चा कितवा घात? तर 5चा 3रा घात आहे. हे ते लक्षात ठेवायचं आहेत. मग आता पाया समान झालेला आहेत आपला. मग लिहून घ्या आपलं समीकरण इकडं पुन्हा. 5चा x घात अधिक 2 बरोबर आता हे 125 न घेता आपण हे इकडं पाया समान करून जो ठेवलेला आहे तो घेऊ. तर बघा मग 5चा 3रा घात आणि ह्या कंसाचा आपल्याला दिलेला ऑलरेडी घात आहेत. कितवा घात आहेत? मग तो 4था घात आहेत. आपण त्याचा वापर करू. बरोबर आहेत. मग तुम्हाला प्रश्न समजला असेल. चला मग पुढं बघू. बरोबर आता याची क्रिया करून घेऊ. घाताचा घात असेल तर तुम्हाला माहिती आहे गुणाकाराची क्रिया होते. मग करून घेऊ ती एकदा. 5चा x + 2 घात बरोबर 5चा यांचा दोघांचा गुणाकार झाला 12 म्हणजे 5चा 12वा घात. मग आता तुम्हाला काय दिसतं इथं? पाया समान दिसतोय. मग पाया समान झाला की आपण काय करतो? कॅन्सल करून टाकतो. म्हणजे x + 2 बरोबर 12. x + 2 बरोबर काय? तर 12. तर मग आता मला सांगा आता हा जो x आहे +2 आहे हा x तर काही जागा सोडणार नाही. मग या xला लिहून घेऊ. x बरोबर 12. बरोबर. परंतु यांच्या दोघांच्या मध्ये प्लसची क्रिया आहे. आपण जर याला बरोबरच्या या साईडला नेलं तर यांची क्रिया बदलेल, विरुद्ध होईल. म्हणजे प्लसचा काय होऊन जाईल? मायनस होऊन जाईल. म्हणजे हा काय होईल? 12 - 2. बरोबर. मग x बरोबर यांची दोघांची जर क्रिया केली तर x बरोबर मिळतं आपल्याला 10 आणि आपल्याला xची किंमत विचारली होती तर ती किती मिळाली? मग 10 मिळालेली आहे. हे इथे लक्षात ठेवा. आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. प्रश्न काय आहेत? 3चा 4था घात 2चा x घात बरोबर 36चा 2रा घात. तर x बरोबर किती? असा हा आपला आजचा प्रश्न आहे. तर मग हा प्रश्न सॉल्व करून घेऊत. आता 3चा कितवा घात आहे? 4था घात आहे गुणिले 2चा x घात. 3चा कितवा? 4था घात 2चा x घात बरोबर 36चा 2रा घात. बरोबर. आता इथं पाया तर काही समान होणार नाही
म्हणून मग प्रश्न डायरेक्ट सोडवायला सुरुवात करायची आहे. बरोबर, एक्स तर काही जागा सोडणार नाही. एक्सवाली संख्या जिच्यासोबत चल असतं ती कधीच जागा सोडत नाही. म्हणजे हा काय राहील फक्त 2चा एक्सवा घात बरोबर 36 गुणिला 36, कारण 36चा दुसरा घात आहे. बरोबर, आणि इथं 3चा चौथा घात आहे म्हणून 3 गुणिला 3, 3 गुणिला 3 गुणिला 3 बरोबर 4 वेळेस 3 येईल, कारण की इथं चौथा घात आहे, हे लक्षात ठेवा. चला मग आता यांची काटाकाटीची क्रिया करू. बघा, यांचा दोघांचा गुणाकार करून घेतला किती आला? 9 आला. यांचा दोघांचा गुणाकार करून घेतला किती आला? 9 आला. म्हणजे हे 3 3 आता इथं संपलेले आहेत. आता आपल्याकडे काय छेदात उरलं? 9 9 उरलं. 9 1 9, 9 चौक 36, पुन्हा 9 1 9, 9 चौक 36, आणि या दोनचा गुणाकार जर करून घेतला तर किती येतो? 16 येतो. आपल्याला टोटल अंश किती मिळाला? 16, आणि छेद पूर्णपणे संपलेला आहेत, हे ते लक्षात ठेवा. मग आता काय आहे तिकडं? 2x बरोबर 16. 2x बरोबर किती आहे? तर 16 आहेत. मग आता हे जे 16 आहेत, आता या 16ला आपण 2च्या पटीमध्ये लिहू शकतो का? तर लिहू शकतो. मग कितवा घात? इथं लिहून घ्या. बघा, 2 गुणिला 2, 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16. म्हणजेच आपण याला काय लिहू शकतो? 16ला या पद्धतीनं लिहू शकतो. 2चा कितवा घात? तर 2चा चौथा घात बरोबर किती होतो? मग 16 होतो. म्हणजे या 16च्या जागेवर आपण 2चा कितवा घात घेऊ शकतो? आता चौथा घात घेऊ शकतो. म्हणजे आपला पाया इथं काय झालेला आहे? पुन्हा समान झालेला आहेत, हे ते लक्षात ठेवा. मग या इकडं याला आता 2चा कितवा घात? एक्सवा घात बरोबर 2चा कितवा घात? तर 2चा चौथा घात. या 16च्या जागेवर 2चा चौथा घात घेतला. मग आता पाया समान झाला. पाया समान झाल्यावर आपण काय करतो? पाया कट करून टाकतो. मग आपला एक्स बरोबर काय उरला? तर एक्स बरोबर उरला 4. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय होतं? आपलं पर्याय क्रमांक 1. किती होतं या प्रश्नाचं उत्तर? पर्याय क्रमांक 1ला होता 4 ऑप्शन. समजला असेल व्हिडिओ, आणि आपली शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये जाऊन आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या, आणि आपल्या मित्रांनाही हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमच्यासारखा त्यांनाही फ्रीमध्ये या व्हिडिओचा फायदा घेता येईल. चला तर मग पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहेत बघा. पुढचा प्रश्न काय आहेत? तर पुढचा प्रश्न आहे 10चा दुसरा घात 5चा एक्सवा घात बरोबर 50चा दुसरा घात, तर एक्स बरोबर किती? हा आपला समोरचा प्रश्न आहेत. मग चला सोडवायला सुरुवात करू. बघा, 10चा कितवा घात? दुसरा घात गुणिले 5चा एक्सवा घात बरोबर 50चा दुसरा घात, तर एक्स बरोबर किती असं आपल्याला विचारले. तर इथं पाया समान करायला काही चान्स नाही आहे, म्हणून आपण डायरेक्ट प्रश्न सोडवायला सुरुवात करू. बघा, चलावाली संख्या तर जागा सोडणार नाही आहेत, म्हणून 5xला जशाला तसं लिहून घेऊ, आणि 50ला जे 26 लिहून घेऊ. 50 गुणिला किती? 50 2 वेळेस आहे. त्याच्यानंतर हे 10 इकडं गुणाकारात आहे. बरोबरच्या जर आपण उजवीकडे नेले तर कसे जातील ते? मग छेदामध्ये जातील, म्हणजे भागाकारामध्ये जातील. म्हणजे 10 गुणिले 10 बरोबर, इकडं छेदामध्ये आले 10 गुणिले 10. 10 1 10, 10 5 50, 10 1 10, 10 5 50 बरोबर. म्हणजे दोघांचा जर गुणाकार करून घेतला तर अंशामध्ये येतील 25 बरोबर. मग आपल्याकडं 5x बरोबर किती? तर 25. मग 25ला आपण 5मध्ये कन्वर्ट करू शकतो का? तर करू शकतो. कशा पद्धतीनं? 5 गुणिले 5, 5 5 25, म्हणजे 5चा कितवा घात? दुसरा घात. या पद्धतीने कन्वर्ट करू शकतो. तर मग आता हे कन्वर्ट झालेलं आहे तिथे. तर मग आता इकडे घेऊ याला. 5चा x घात बरोबर 5चा दुसरा घात. या 25च्या जागेवर आपण काय केलं? 5चा दुसरा घात घेतलेला आहे, हे ते लक्षात ठेवा. चला मग प्रश्न पुढं सोडवून घेऊ. प्रश्न पुढे सोडवून घेऊ. तर बघा, आता पाया समान झाला. काय होऊन जाईल? ऑटोमॅटिक कट होऊन जाईल. मग एक्स बरोबर काय उरला? तर एक्स बरोबर उरला 2, आणि आपल्याला याच एक्सची किंमत विचारली होती. मग या आपल्या एक्सची किंमत काय आली? तर 2 आली. यामध्ये पर्याय होता क्रमांक 1, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. चला मग नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक 6 बरोबर. काळजीपूर्वक घ्या. हा प्रश्न वाटायला सोपा आहे पण तितका सोपा नाही आहेत. बघा, मग इथं 3चा 5वा घात भागिले 3चा चौथा घात
बरोबर. तुम्हाला आता माहिती आहे नियम, पाया समान आहे, एकदाच लिहून घेशाल. त्याच्यानंतर दोघांमध्ये भागाकाराची चिन्ह आहेत, तर म्हणून डायरेक्ट घातांकाची काय कराल, वजाबाकी कराल. मग 3चा पहिला घात आणि पुन्हा तुम्हाला माहिती आहे कोणत्याही संख्येचा पहिला घात म्हणजे त्याचं उत्तर पाया असते. मग पाया किती आहे तिथं, पाया 3 आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर किती आहेत तर 3 आहे. पर्याय क्रमांक किती तर 4. पर्याय क्रमांक 4ला आपला 3 हा ऑप्शन आहे. व्हिडिओ आवडत असेल तर प्रतिक्रिया अवश्य देत चला. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देतात, हे लक्षात ठेवा. चला मग हा प्रश्न थोडासा मी तुम्हाला एकदा व्यवस्थित लिहून देतो. बघा, 3चा चौथा घात मायनस 5चा x घात गुणिले 3चा 5वा घात 5x घात मायनस 4 या पद्धतीचा हा प्रश्न आहे. म्हणजे टी एमच्या जागेवरती काय आहेत, एक्स आहे, या टी एमच्या जागेवरती ही एक्स आहे. तर हा प्रश्न आपल्याला पूर्णपणे सॉल्व करायचा आहे. आता यामध्ये आपल्याला एक्सची किंमत काढायला सांगितली आहे का, तर काढायला सांगितलेली नाही, हे ते लक्षात ठेवा. चला मग प्रश्न सोडवायला सुरुवात करू. आता पाया कसा आहेत रे, समान आहे, बरोबर दिसतोय समान. मग पाया किती वेळेस घेणार, एकच वेळेस घेणार, 3, बरोबर. मग आता बाकीचा पहिला जो आहे त्याचा काय करून घेणार, घात लिहून घेणार. 4 मायनस 5x, दोघांमध्ये कोणतं चिन्ह दिसलं, गुणाकाराचं, म्हणून घातांकाची काय करणार तुम्ही, बेरीज करणार. मग 5x मायनस 4, बरोबर झाली क्रिया. आता घ्या मग पुढची क्रिया करून घेऊ. आता बघा याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, हे चल, ही चलावाली संख्या ज्याच्यासोबत चल आहे त्या संख्या एक सोबत घेऊन टाका. म्हणजे 3चा हा -5 घ्या, जशाचा तसा चिन्ह सहित उचला. -5x हा +5x हा -4 जशाला तसा खाली घ्या आणि हा +4 त्याच्या समोर घ्या. समजलं इथपर्यंत. चला मग क्रिया करून घेऊ. इथं 5 लिहायचं राहिला आपला, लिहून घेऊ. चला मग हा प्रश्न पुढे सॉल्व करू. आता बघा, -5x आणि +5x यांची क्रिया कोणती होणार आहे, मायनसची होणार आहे. म्हणून -5x आणि +5x यांचं उत्तर येईल 0. यांचं उत्तर किती येईल, 0 येईल. आणि समोर काय उरलं आहे आपल्याकडं, मायनसचं चिन्ह. आणि हे दोघांमध्ये क्रिया कोणती होणार आहे, प्लस मायनसची, मायनसच होणार आहे. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे, पुन्हा 4 - 4 0, बरोबर. आणि 0 - 0 किती तर 0, म्हणजे 3चा कितवा घात आला, 0वा घात आला. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर 3चा 0वा घात. म्हणजे कोणत्याही संख्येचं जर 0 घात येत असेल तर त्याचं उत्तर 1 असतं. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे नियमामध्ये माहिती आहेत. आपण नियमामध्ये हा भाग घेतलेला आहे. ज्याने अजून काही नियम पाहिले नसेल त्यांनी भाग 2 जाऊन बघा, पूर्ण नियम दिलेले आहेत. मग या प्रश्नाचं उत्तर काय होतं, पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 ऑप्शन होता 1. समजला असेल तुम्हाला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत आपण पुढचा प्रश्न बघू. बघा पुढचा प्रश्न काय आहे, तर बघा पुढचा प्रश्न आहे 2चा x घात अधिक 1 गुणिला 2चा x घात मायनस x. म्हणजे या टी एमच्या जागेवर काय घ्यायचं आहे, एक्स घ्यायचं. या टी एमच्या जागेवर काय घ्यायचं आहे, एक्स घ्यायचे. मग आता तुम्हाला मी लिहून दिलेला प्रश्न समजला असेल, तुम्हाला याच्याशी काय घेणं देणं नाही आहेत. चला मग पुढचं सॉल्व करायला सुरुवात करू. पाया कसा आहे रे, समान आहे. किती वेळेस लिहिशाल, एकदाच लिहिशाल. मग आता पहिला घातांक लिहून घ्या. पहिला घात काय आहे, x + 1. आणि दोघांमध्ये क्रिया कोणती आहे, गुणाकाराची आहे, म्हणून इथं प्लस होणार 1 - x. झालं क्लिअर. मग चला पुढं सोडून घेऊ. आता पुढं सोडून घेऊ. पाया लिहून घेतला 2. आता याच्यामध्ये चल एका साईडला काढू पण चिन्हासहित. हा x जागेवर राहील, हा मायनस इकडे घेऊन येऊ, बरोबर. हे दोन्ही पण +1 आणि +1 क्रिया करून घेऊ. 2चा आता x - x किती झाला तर 0 प्लस 1 आणि 1 किती 2. 1 आणि 1 किती 2 झालेला आहेत.
समजला असेल तर व्हिडिओला एकदा लाईक करून घ्या आणि कमेंट करा. तोपर्यंत आपण पुढा प्रश्न सोडून घेऊ. बघा 2 इथपर्यंत काय झालं आहे, 2चा 0 वा घात प्लस 2, तर याचं उत्तर काय येईल, 2 येईल. मग 2चा दुसरा घात म्हणजे किती, तर 4. 2चा दुसरा घात म्हणजे किती, तर 4. म्हणजे या प्रश्नाचं आपलं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. आणि पर्याय क्रमांकाला 3ला ऑप्शन होता 4. समजलं असेल तर प्रतिक्रिया द्या, काहीतरी मला सांगत चला कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न, आता मी हा प्रश्न एकदा व्यवस्थित लिहून देतो तुम्हाला. बघा, वर्गमुळामध्ये 3चा चौथा घात 3चा 4x घात प्लस 2 गुणिले 3चा दुसरा घात मायनस 4x अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. आता प्रश्न समजून घेतला असेल तर मग सोडवायला सुरुवात करू. बघा, आता 3चा कितवा घात आहे, तर 4x प्लस 2 बरोबर. आता इथं पाया कसा आहेत रे, समान आहे. मग डबल डबल लिहिण्याची काही गरज नाही. दोघांमध्ये कोणतं चिन्ह आहे, गुणाकाराचं चिन्ह आहे. म्हणजे घातांकाची काय होणार रे, बेरीज होणार. मग लिहून घेऊ 2 मायनस 4x बरोबर. मग आता चला पुढची क्रिया करू. आता यांची क्रिया करायची आहेत. मग आता ज्याच्या ज्याच्यासोबत चल आहे ते एका ठिकाणी आणून घेऊ पहिले. मग कोणासोबत चल आहे, 4x आणि हा मायनस 4x, हा किती, मायनस 4x. आणि हे दोन्ही आता प्लस 2 राहिले, तर मग हे प्लस 2 आणि हे प्लस 2 दोन्ही पण घेऊन टाकले बरोबर. आता यांची क्रिया करून घ्या. यांची दोघांची वजाबाकी किती आली, 3चा कितवा घात, तर 0 बरोबर. दोघांची वजाबाकी 0 होणार आहेत. आणि यांची दोघांची बेरीज किती होणार आहेत, मग आता प्लसचं चिन्ह असेल. 2 आणि 2 किती, तर 4. वर्गमुळामध्ये आता यांची पुन्हा क्रिया करून घ्या. 3 इथं 0 प्लस 4 किती होतात, तर 4 होतात. 0 प्लस 4 किती होतात, तर 4 होतात. हे इथे लक्षात ठेवा. आणि 0 प्लस 4 आपण या 3ला जर गुणाकार स्वरूपामध्ये लिहिलं, किती वेळेस, 4 वेळेस. 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 3, तर बघा काय होणार आहे, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 आणि 27 त्रिक 81. म्हणजे वर्गमुळामध्ये किती येणार तुमचं उत्तर, 81. आणि याला जर आपण वर्गमुळातून बाहेर काढलं तर काय निघणार आहे, मग बाहेर 9 निघणार आहे. कारण हा कुणाचा वर्ग, 81, 9चा वर्ग आहेत. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर किती होतं, पर्याय क्रमांक 3, जो की ऑप्शन होता 9. चला मग आता आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न बघू. आजच्या व्हिडिओमधला कितवा प्रश्न बघू, शेवटचा प्रश्न बघू. एकदा मी तुम्हाला प्रश्न लिहून देतो आणि प्रश्न समजून घ्या एकदा. बघा, 2चा 1/2 घात गुणिले 2चा 1/2 घात बरोबर 2चा x घात. तर x बरोबर किती, म्हणजे या TMच्या जागेवरती काय आहे, तर x आहेत. हे इथे लक्षात ठेवा. आता प्रश्न तुम्हाला समजलेला आहे. मग आता सोडवायला काय हरकत नाही. बघा, पाया कसा आहेत, समान आहेत. एकच वेळेस लिहा. कोणती क्रिया आहे रे, गुणाकाराची, म्हणजे घातांकाची बेरीज होणार आहे, हे तुम्हाला फिक्स माहिती आहे बरोबर. 2x. आता इथं काय आपल्याला पूर्ण समीकरणाची किंमत काढायची का, नाही. तर आपल्याला कशाची किंमत काढायची आहे, फक्त एक्सची किंमत काढायची. म्हणून तुम्ही 2 2 कॅन्सल करू शकतात. पाया कॅन्सल झाला. आता मग आपल्याकडे काय उरलं, फक्त 1/2 प्लस 1/2 बरोबर x. काय उरलं, x. मग आता क्रिया करायला सुरुवात करा. आता पाया समान आहे, बेरजेमध्ये पण पाया समान असेल तर एकच वेळेस लिहितात, म्हणजे 2. आणि अंशाची काय करून घेतात, बेरीज करून घेतात. 1 प्लस 1 बरोबर x. घ्या पुढं. आता काय झालं आहे आपल्याकडं, हा 1 प्लस 1 किती झाला, तर 2 झाला, लिहून घेतला. छेदामध्ये किती ऑलरेडी 2 आहे, मग हा 2 पण लिहून घेतला. बरोबर किती आहे, तर x आहे. तर मग बघा, बे एक बे म्हणजे x बरोबर किती आला आता, तर 1. मग पर्याय किती होता आपला,
पर्याय होता 2. आता आपला व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला शेवटी जाता जाता एकदा लाईक करून घ्या आणि प्रतिक्रिया द्या की आपण व्हिडिओमध्ये काय बदल करायला पाहिजे. तुमच्या प्रतिक्रियेवरती अवश्य विचार केला जाईल. धन्यवाद.